डार्क रिॲलिटी ऑफ झोमॅटो। बरेच जण झोमॅटोहून ऑर्डर करत असतात, परंतु त्यांना जी काही रिअल असते झोमॅटोबद्दल काही फॅक्ट्स माहीत नाही। पण आता झोमॅटोबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण त्या झोमॅटोचं आपण सर्व आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू। जी काही डार्क रिॲलिटी आहे झोमॅटोबद्दल आपण ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायचा प्रयत्न करू। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। झोमॅटो कसे काम करते, झोमॅटोचा व्यवसाय आणि महसूल मॉडेल स्पष्ट केले। आता त्याप्रमाणे आपण बघूया। शक्यता आहे की तुम्ही किमान एकदा तरी झोमॅटो वापरला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की हे लोकप्रिय रेस्टॉरंट डिस्कवरी आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म पडद्यामागे कसे काम करते। पोस्ट झोमॅटो बिझनेस मॉडेल, महसूल, प्रवास आणि ऑपरेशन्समध्ये खोलवर जाईल। ऑनलाईन मेनू कार्ड म्हणून त्यांच्या सुरुवातीपासून ते जागतिक पोहोच असलेल्या भारतातील सर्वात यशस्वी स्टार्टअपपैकी एक म्हणून त्यांच्या सध्याच्या स्थितीपर्यंत आम्ही झोमॅटोला टिकवून ठेवण्याच्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेऊ। तर आराम करा आणि झोमॅटो व्यवसाय कसा कार्य करतो याबद्दल सर्व जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा। ते सध्या 24 देशांमध्ये कार्यरत आहे। कंपनी मेनू करता पुनर्लोकने आणि रेस्टॉरंट संपर्क माहिती प्रदान करते। झोमॅटो म्हणजे काय आणि झोमॅटोची सुरुवात कशी झाली। झोमॅटो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय रेस्टॉरंट ॲग्रिगेटर आणि फूड डिलिव्हरी कंपनी आहे। 2008 मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्ढा यांनी तिची स्थापना केली। जुलै 2008 मध्ये प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT पदवीधर असलेले दीपिंदर गोयल आणि पंकज चड्ढा यांनी झोमॅटोची स्थापना करण्यासाठी एकत्र काम केले, ज्याला सुरुवातीला फूडीबी म्हणून ओळखले जात असे। झोमॅटोची स्थापना दीपिंदरच्या निरीक्षणातून झाली। त्यांच्या सहकार्याने विविध रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करताना कागदी मेनूमध्ये अडचण येत होती। अधिक सोयी करून आणि सुलभ उपायाची गरज ओळखून त्यांनी रेस्टॉरंट मेनूचे वापर करता अनुकूल डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली। अवघ्या 9 महिन्यातच झोमॅटो दिल्लीतील प्रमुख डायनिंग डायरेक्टरी म्हणून उदयास आली। सुरुवातीच्या यशामुळे ती इतर शहरांमध्येही झपाट्याने पोहोचली। 2012 मध्ये झोमॅटोने युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, ब्राझील आणि इतर देशांमध्ये आपला विस्तार करत एक महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय विस्तार सुरू केला। तथापि फूडीबी हे पूर्वीचे नाव eBay सारखे असल्याने उद्भवणारे संभाव्य कायदेशीर संघर्ष टाळण्यासाठी कंपनीने 2010 मध्ये झोमॅटो हे नाव अधिकृतपणे स्वीकारले। 2015 मध्ये झोमॅटोने अन्न पुरवठा व्यवसायात प्रवेश करून आणि भारताला गोड सादर करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली, जे सबस्क्रिप्शन आधारित उत्पादन आहे जे ग्राहकांना मोफत अन्न आणि पेय देते। या व्यतिरिक्त झोमॅटोने हायपर प्युअर सुरू केले, जे रेस्टॉरंटना पुरवल्या जाणाऱ्या अन्न उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, ताजेपणा आणि स्वास्थ्यता सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्याची थेट सहकार्य करायचा उद्देशाने एक उपक्रम आहे। निधीचा इतिहास, झोमॅटोने तिच्या संपूर्ण प्रवासात विविध गुंतवणूकदारांकडून तब्बल 909.6 दशलक्ष कमावले आहे। ते डॉलरमध्ये आहे, त्यामुळे 909.6 दशलक्ष। झोमॅटो बिझनेस मॉडेल्सचे प्रकार, झोमॅटो आपल्या विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अन्न उद्योगातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यवसाय मॉडेल्स वापरतात। झोमॅटो व्यवसाय मॉडेलचे प्रमुख 8 प्रकार येथे आहेत। आता झोमॅटोमध्ये बरेच असे प्रोडक्टसुद्धा विक्री आहे, जे आपण घरी बसल्या झोमॅटोहून ऑर्डर करून आपण घेऊ शकतो। आता तुम्हाला ही डार्क रिॲलिटी माहिती होती का? नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की झोमॅटो आता भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा खूप प्रमाणात चालत आहे। त्यासाठी ही रिॲलिटी सर्वांना माहीत पाहिजे। झोमॅटो कधी चालू झाला, बऱ्याच जणांना झोमॅटो ऑर्डर करता पण त्यांना माहीत नाही झोमॅटो कधी आपल्या भारतामध्ये चालू झाला। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवरती जे महाराष्ट्राची लेटेस्ट न्यूज असतात, जे काही लेटेस्ट घडामोडी असतात ते तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच बघायला मिळतील। आणि झोमॅटोप्रमाणे आपण असे सर्व डार्क रिॲलिटी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत राहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।